सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बबलू मध्ये आणि नितीन गिरा वगैरे बी संघाकडनं मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फटकेबाजी आपण पाहिली बबलूच्या बॅट मधनं आणि तिथून मात्र सामना जिंकला. इथे देखील सामना 4 षटकांचा राहील, यामध्ये कुठली शंका नसणार आहे. दोन्ही संघांना एखादी नोंद घ्यावी. गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश पिपलचा पहिल्या षटक फेकण्यासाठी दाखल झालाय आणि तिथून मात्र सलामीर जोडी बबलू स्ट्राईक ऑनला. बबलू साठी हा बॉल पहिल्याच बॉलवर इथे इष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फलंदाज इथे गेल्या माघारी परतावा लागेल. बबलू बॅक टू डग आउट. यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय प्रदीप गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस बॉल प्रदीपचा फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. अखेरच्या बॅट मध्ये हा येतोय लॉंग एज षटकार. तिथे धावांच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी थोडस कमी धावांचं षटक फेकलं होतं, परंतु त्यानंतर इथे प्रदीपच्या गोलंदाजीवरती आक्रमकता पाहायला मिळते. अखेरच्या बॅटमध्ये षटकारानं इथे स्वागत केलंय. शेवटचा बॉल अजूनही या षटकात शिल्लक असणार आहे. यावेळेस आणखीन एक फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. हा देखील बॉल जाईल मिड विकेट डोक्यावरनं. अखेरच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. हा 2 षटकाचा खेळ संपला ना. 21 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. इथून मात्र चांगली आक्रमकतेला सुरुवात झाली वगैरे बी संघ. तिसरा गोलंदाज राजेश खैर गोलंदाजी ट्रॅक वरती हाताळण्यासाठी दाखल झालाय. इथून सुरुवात झाली आक्रमकतेला. अखेरच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्यानंतर मात्र या ओव्हर मधील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. हा येतोय नितीनच्या बॅटमध्ये षटकार. धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात आणि इथून मात्र फटकेबाजीला सुरुवात. इथे माझा स्विच हिटचा प्रयत्न लगीतो घात ना लगीतो बरबाद. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एक षटकार आल्याने त्यानंतर कमबॅकिंग केलंय. सत्तावीस धावांच्या आत्यापर्यंत आपण पाहिलं तर वाघेरा बीच संघ जाऊन पोहोचलाय. आक्रमकतेला सुरुवात केली दोन्ही फलंदाजांना. आणखीन एक राज्याचा बॉल कट केलाय. तिथे मात्र थर्ड मॅनला शतरक्षक असणार आहे आणि एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या संख्येनं 28 धावा एका गडीच्या मोबदल्यात दफटलावर लागले गेल्यात. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील आणि इथून मात्र चांगली फटकेबाजी सुरू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या मात्र तिथून फटकेबाजीला सुरुवात. नितीन आणि राकेश या 2 फलंदाजांनी 28 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि इथून मात्र हॅट्रिकची संधी देखील असणार आहे आकेश या फलंदाजाला. यावेळेचा मात्र यॉर्कर पद्धतीचा खोदूर काढण्याचा प्रयत्न. तिथे बघा गल्ली पॉइंटला थोडस खराबीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय आणि त्याचा फायदा मिळालाय वाघेरा बी टीमला 2 धाव्यांना. या 2 धावांच्या मदतीनं 30 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. थोडस खराबीचं क्षेत्रक्षण देखील पाहिलं त्यानंतर फायदा झाला वाघेरा बी टीमला. अकेश मात्र चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेशच्या गोलंदाजीवर मात्र पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर कमबॅकिंग करत असताना पाहायला मिळतंय. एव्हरेजचा बॉल आपण पाहिला तर गुडलेस वरती आदळलाय आणि तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न आणि इथे तुतू मम्या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय राजेश. नेक्स्ट बॉल. एवढाच बॉल साठी होता त्यावर फुलर लेनचा थोडासा फायदा उचलता आला नाहीये. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे एक होती तिथे मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि इथे पंचाचा इशारा आलाय. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या तर 34 धावा स्कोर वरती लागल्यात भागीरथी बी संघाच्या. बॅटिंग राहिले. सामना तिथे जिंकला आणि इथे मात्र 3 षटकामध्ये अवघ्या 34 धावा खर्च केल्यात. अजूनही 4थं षटक बाकी असणारे आणि त्यावरती मात्र फलंदाज देखील आपण पाहिले तर नितीन आणि आकेश चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती धनाजी खैरला आपण पाहतोय. हडा इथून कमबॅक करावं लागेल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर 3 षटकामध्ये 34 धावा खर्च केल्यात आणि चांगली फटकेबाजी देखील होती मैदानाच्या आतमध्ये. नितीन आणि आकेश यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय धनाजी खैर. त्याच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने चेंडू सोपवला गेलाय आणि कमबॅकिंग इथून करावी लागेल. ही गडी जरूर बाद झाला परंतु त्यानंतर चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एवढचा बॉल फुल लेचा लफ्ट करत असताना तिथे माझं फाईन लेग रिझन मध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 देखील पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? इथे एक खराब फेकी पाहायला मिळते. खराब कलेक्शन. बॅकअप देखील थोडस खराबीचं राहिलंय आणि इथून 4थ्या धावेला मात्र बाद व्हावं लागेल. नितीन या फलंदाजाला इथे देखील गरज दाखवू दे परंतु इथे परतावं लागेल. आकेश या फलंदाजाला बॅक टू टक आउट. तीन पहा इथून 3 धावा कंप्लीट झाल्या होत्या परंतु लालच बुरी बला आहे तिथे मात्र एकाला परतावं लागलं. आकेश बाद झाला. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके वारंवार पाहायला मिळत होते. इथून मात्र जबाबदारी अनिल आणि नितीन या 2 फलंदाजावरती असणारे. यावेळेचा बॉल लप केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षण तिथे असणारे आणि इथे मात्र सहज इथे झेल टिपलाय. इथून मात्र परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज इथे विकेट असणार आहे ना. हा फलंदाज बाद होईल. नितीन गिरा. इथून मात्र नितीनला परतावं लागेल.
इथून मात्र ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आक्रमकता पाहायला मिळत होते ते मात्र तंबूच्या अस्त्राला परतलेत. जिथून मात्र जबाबदारी आली अनिल निरगुडा आणि जयवंत निरगुडा हा देखील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोरबोर्डचा आपण विचार केला तर 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 3 गड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी होती धनाजीच्या माध्यमातून. इथे मात्र कमबॅकिंग षटक फेकत असताना पाहायला मिळते. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर हुक करत असताना फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे नसणारे हा बॉल जाईल सीमा पार. हा येतो जयवंतच्या बॅट मध्ये चौकार. च्या मदतीने 41 धावा स्कोर वरती लागल्यात आणि इथून मात्र आक्रमकतेला सुरुवात केली. जयवंत या फलंदाजांना आल्या चौकार ठोकलाय. इथे मात्र धनाजी वरती देखील हल्ला बॉल चढवायला सुरुवात झाली. 41 धावा आतापर्यंत जमा केल्या. यावेळेचा देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे थोडस मिसफील्ड आणि एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणखीन एक फलंदाज बाद होईल वागेरा बी संघाचा. जयवंत आल्या माघारी. इथून मात्र परतावा लागेल. इथे वारंवार चुकी करत असताना पाहायला मिळते वागेरा बी संघाचे फलंदाज. आणखीन एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुरेश भगत. इथून अजूनही पाहिलं तर या इनिंग मधले 2 बॉल शिल्लक असतील. 42 धावा स्कोर वरती लागल्यात. इथे चांगली कामगिरी करतोय धनाजी. ज्या गोलंदाजावर एक चौकार आलाय परंतु त्याने देखील कमबॅकिंग पाहायला मिळते. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. एवढ्याचा बॉल सुरेश साठी. इथे पहा गुडलेस वरती तिथून शरीरावरती आदळलाय आणि आपण पाहिलं तर लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे कंप्लीट होईल. सिंगलच्या सगळ्यांना 43 धावा आणि इथून शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल इनिंग मधला. आणि जरी काही शेवटच्या बॉलवर मोठा फटका आला तर चांगला लक टार्गेट सेट करू शकतो वागेरा बी संघ. शेवटचा बॉल या इनिंग मधला आणि स्कोरबोर्ड आपण पाहिला तर 43 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अनिल साठी हा शेवटचा बॉल. इथे मात्र रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि डेथ बॉलची सांगता पाहायला मिळते. इथून डावपुरे हाताचा फलंदाज खऱ्या अर्थानं स्ट्राईकला ऑनला असणारे अनिल ज्याच्यामध्ये क्षमता असणारे मोठे फटके लगावण्याची आणि जरी का मोठा फटका आला तर मात्र चांगला टार्गेट सेट करू शकतो वगैरे बी संघ. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर ऑपेस्टी सोडून जाणारा थोडासा दिशा भटकत असताना धनाजीला आपण पाहिला. अबद्ध चेंडू इथे फेकला. एक्स्ट्रा धाव इथे खर्च केल्या. चव्वेचाळीस 4 अशी सध्याची स्थिती. शेवटचा बॉल यावेळेचा कट केलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक असणार आहे त्याच्याकडे थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि इथे पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती आणि 47 धावांचं लक्ष ठेवलंय वजापूर थेडी समोर.
आपण याचा टॉचविनसाठी खैरकाठी संघाचं संघनायक आणि वाजापूर विठ्ठलचं संघनायक. आदरणीय अशोक माळी साहेब केवाळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी पाणी पुरवठा देण्यात आलाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जेवढं पाण्याची पूर्तता लागेल तेवढं पाणी आदरणीय अशोक माळी साहेब यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेसाठी देण्यात आलंय. त्या पद्धतीने आपण पाहिलं तर त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आम्ही विनंती करतो अशोक माळी साहेब आपण विनंती उपस्थित असेल तर आमच्या अतिथी ते मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. चला इथे पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 46 धावा जमा केल्यात वाघेरा बी संघानं आणि इथून मात्र आपण पाहिलं तर 47 धावांचा टार्गेट सेट केलाय वाजापूर 3 टीम साठी. अमित आणि संजय सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अमित साठी हा पहिलाच बॉल खोलवर डप्प्याचा क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र फेकून दिलाय आणि इथून डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गुरुनाथ चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर अमितचे बॅटिंग 9 बॉल 30 धावांची खेळी केली आणि सामना इथे एकतर्फा जिंकवला. या मॅच मध्ये देखील तशीच आक्रमकतेची फलंदाजी करावी लागेल. यावेळेचा बॉल अमित साठी लाभ करत असताना हुक केलाय. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण धावतोय आणि इथे आपण पाहिलं तर त्याला मिस करत असताना बॉल चाललाय सीमा पार. अमितच्या बॅट मधनं हा येतोय चौकार. तिसरा सामना इथं टॉचविन केला जाईल. खैरगाडी विपक्ष वाजापूर विठ्ठलचा हा संघ. अमितच्या बॅट मध्ये चौकार आलाय. इथून आता आक्रमकता सिद्ध केल्या. इथे देखील कट करत असताना थर्डमॅनानं गल्ली पॉइंटच्या मधून बॉल विसवलाय. जाईल सीमा पार. बॅक टू बॅक अमितच्या बॅट मध्ये हा देखील येतोय चौकार. मध्ये 4 बॉल 10 धावांवर तो वैयक्तिक खेळी करतोय आणि अजून आपण पाहिलं तरी या षटकात दिला काही चेंडू शिल्लक असतील. चांगले बॅटिंग त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळते. गुरुनाथ वरती मात्र हल्ला बॉल चढवला गेलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज सज्ज झालाय गुरुनाथ. एवढेचा बॉल आणखीन एक अमित साठी. एवढेच आपण पाहिलं तर पंचांकडे दाबतो पंच इथे नकार करत असताना डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. 10 धावा वरती लागले. इथून 47 धावांचा पाठला करत असताना बॅटिंग करतायत संजय आणि अमित. 2 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. तिथून मात्र अद्यापर्यंत 10 धावा जमा केल्यात अमितच्या बॅट मध्ये. वेळेस बॉल आणखीन एक खोलवर डाब्याचा स्टेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षण तिथे असणारे आणि ज्या विकेट साठी खऱ्या अर्थाने जाळं फसवलं होतं त्याला मात्र परतावं लागेल. अमित बॅक टू पॅव्हिलियन. इथे टॉचविन केला जाईल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना खैरकाठी विपक्ष वाजापूर. गोल्डन टेकची विकेट इथे मिळाल्या वाघेरा बी टीमला. अमितला मात्र तंबूच्या आसरेला परतावं लागलंय.
जिथून मात्र अमितवरती सर्व आशा बाळगली होती वजापूर तिथे टीमना, तिथून मात्र त्याला बाद करण्यात यश आलाय. आणि आता आपण पाहिलं तर संजय आणि राजेश खैर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली. 10 धावा स्कोरवरती लागले. तिथे टॉचविन केला जातोय. खऱ्या अर्थानं वाजापूर संघानं टॉचविन झालाय. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलाय. तर ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. राजेश खैर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती ज्या खऱ्या अर्थानं सुरेश भगत जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता, गोलंदाजी करत असताना ज्याने अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट देखील मिळवल्या होत्या, तो चालाय गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, विकेटवर बॉल खाली धावतोय आणि ते इथे मात्र 2 धावांना आपण विचार केला. 12 धावा स्कोरवरती लागल्यात, जिथून मात्र झेल सोडली संजय या फलंदाजाची. यावेळेचा बॉल यॉर्कर पद्धतीचा खोदून काढलाय, स्वतःच्या बाजूने चेंडू अडवला गेलाय, परंतु इथे गोलंदाज देखील थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि इथे एक सिंगल कंप्लीट झाली. आदरणीय प्रकाश दादा झुगरे यांना आपण विनंती करूयात की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय. आदरणीय प्रकाश दादा झुगरे हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित असणार आहेत. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला भाग बनलात, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय प्रकाश झुगरे धामणे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय. गोलंदाज सज्ज होते सुरेश भगत, आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळला. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे खराफेकी पाहायला मिळते. 2 धावा इथे चित्याच्या चपलाईने कंप्लीट केल्यात. आणखीन 2 धावेमध्ये भर पडेल. वाजापूर तिरडी संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. आणि इथून अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय. चांगले गोलंदाजी होती सुरेश भगतच्या माध्यमातून, परंतु तिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये. 15 धावा स्कोरवरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या डावे एष्टीकडनं. यावेळेचा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक असताना उचलणार, फेकणार, पुन्हा एकदा धोक्याची घंटा, खरा फेकी, वारंवार चुकी पाहायला मिळते. आणि इथे बॅकअप देखील खराबीचं राहिलंय. तिथे देखील आपण पाहिलं फेका फेकी. इथे 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिलं तर 5 धावा 4 धावा. इथून मात्र 4 धावा कंप्लीट केल्यात. कालच्या दिवसामध्ये देखील या पद्धतीने आपण पाहिलं तर हिदुटणे संघ या अशा रीतीनं या स्पर्धेमध्ये बाहेर निघाला. तिथे मात्र त्यांना हार पत्करावे लागले. थोडंसं खराबीचं खेळी त्यांच्या माध्यमातून पाहिले आणि तीच खेळी इथे मात्र वागेरा बी संघाकडनं पाहायला मिळते. या 4 धावांच्या मदतीनं 19 धावा स्कोरवरती लागल्यात. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि इथून खराबीची खेळी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. यावेळेचा बॉल राजेशसाठी. सगळे आक्रमकता फलंदाजी तो देखील करतो मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहिलं तर शरीरावरती बॉल आदळलाय. एका धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या कंप्लीट केली. लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळाली वाजापूर तिथे टीमला. एका धावेच्या मदतीने इथे मात्र 20 धावा कंप्लीट झाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 47 धावांचा पाठला करत असताना 27 धावांची अजूनही गरज असणार आहे. शेवटचं षटक, शेवटचा बॉल या ओव्हर बदला शिल्लक असणार आहे. इथे देखील हाफ ट्रॅकर पुल केलाय, पॉवरफुल. आणि इथे पहा थोडस आपण पाहिलं तर चांगलं शतक झालंय. बॉल अडवला गेलाय. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. टायमिंग देखील प्रॉपर पाहायला मिळालं होतं, परंतु तिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षकानं थोडीशी चुकी केली आणि ते झेल ड्रॉप केलाय. 2 धावा मिळतील. षटक क्रमांक इथे दुसरं संपलाय आणि स्कोरवरती धावा लागल्यात 22 धावा.
25 धावांची गरज असणार आहे वाजापूर 3D टीमला. इथून मात्र आपण पाहिलं तर 12.5च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील वाजापूर 3D टीमला. चला थोडंसं स्पीडअप घ्या. मी विनंती करतो वागेरा बी टीम, आपण टीम मीटिंग जास्ती घेऊ नका. अजूनही 12 बॉल आणि 25 धावांची गरज. मी पंचांना विनंती करतो की आपण देखील थोडंसं स्पीडअप घ्या. या पुढचा सामना आपल्या भेटीत येईल वाजापूर विठ्ठलचा संघ आणि खैरकाटी या दोन संघादरम्यान पुढची लढत पाहायला मिळेल. 12 बॉल अजूनही 25 धावांची गरज. फलंदाज आपण पाहिले तर संजय आणि राजेश खैर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. चला गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा षटक फेकण्यासाठी आकेश मध्ये गोलंदाज वापरला गेलाय. इथून मात्र पहिला बॉल फेकत असताना डॉट बॉलची सांगतो पाहायला मिळते. पण या पद्धतीचे जास्तीत जास्त चेंडू फेकावे लागतील वागेरा बी टीमला जरी का सामना जिंकायचा असेल. परंतु फलंदाज देखील आक्रमकतेची फलंदाजी करतायत राजेश आणि संजय. अजून आपण पाहिलं तर समीकरण 11 बॉल 25 धावांची गरज. पण जिथून आपण डॉट बॉल खेळाल तितका दबाव आणि प्रेशर निर्माण होईल आणि तीच गोलंदाजी तोच दबाव टाकण्याचं काम मात्र आकेश करतोय. यावेळी चाकेचा बॉल आणखीन एक खोला टाकला होता त्यावरती आक्रमक करण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज. बॅक टू बॅक इथे दुसरा बॉल डॉट आलाय आणि इथून मात्र फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम करत असताना पाहायला मिळत आहे. 2 बॉल इथे मात्र या ओव्हरमध्ये समाप्ती झाली आहेत आणि इथून मात्र दबाव निर्माण झालाय. एकानं 2 धाव्याने देखील इथे मात्र प्राधान्य द्यावं लागेल सामना जिंकायचा असेल. अजूनही 10 बॉल 25 ची गरज असणार आहे. चांगली गोलंदाजी होती आकेश मध्येच्या गोलंदाजीवरती. इथे देखील आक्रमकता चढवण्याचा प्रयत्न. गॅप खूप मोठी आहे. बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय राजेच्या बॅट मध्ये चौकार. चला आपण पाहिलं तर 9 बॉल आणि 21 धावांचं समीकरण. ज्या चौकाराची गरज होती तो मात्र राजेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही 9 बॉल 21 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती अखेर चांगली कामगिरी करतोय परंतु त्यावरती देखील आक्रमकता चढवायला सुरुवात झाली. इथून कमबॅक करावा लागेल जरी का सामना जिंकायचा असेल. परंतु ज्यानंतर अमित बाद झाला तिथून मात्र थोडस धडपणानं प्रेशर पाहायला मिळतोय वाजापूर 3D टीम वरती. गोलंदाज सज्ज. नेक्स्ट बॉल ओव्हर टू कोब. यावेळेचा आपला पाहिला तर स्लिप करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजा कट केलाय तिथे पाहता एकीचा प्रयत्न तिथे एक होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणखीन 2 धावा मिळतील. 28 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. एक धाव इथून मात्र मोजावी लागेल वागेरा बी टीमला आणि ती इथे मात्र खर्च करत असताना पाहायला मिळते. पाय यापुढचा सामना दोन्ही संघांना तयारीत राहायचंय. वाजापूर आणि खैरकाटी या 2 संघांना मी विनंती करतो. अजूनही 8 बॉल 19 धावांचं समीकरण. प्रति बॉल मध्ये आपण पाहतो धडपण आणि प्रेशर दोन्ही संघांवरती पाहायला मिळतंय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. इथून मात्र आक्रमकता करावी लागेल राजेशच्या फलंदाजाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बराच वेळ हवेमध्ये होता परंतु नो मॅच मध्ये चेंडू आदळलाय आणि तिथे देखील आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट गेल्यात. पहा वारंवार चुकी पाहायला मिळते वागेरा बी संघाकडनं आणि या 2 धावांच्या मदतीने आणखीन आपण पाहिलं तर धावफलकेत वाढ होईल. 30 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 7 बॉल 17चं समीकरण. अजूनही मॅच दोन्ही बाजूने असणारे ज्यावरती मात्र एकानं 2 धाव्याला प्राधान्य देत असताना धावा जमा करतात वाजापूर 3D संघाचे फलंदाज संजय आणि राजेश या 2 फलंदाजांना. शेवटचा बॉल या षटकातील. जरी का या बॉलवरती डॉट बॉल फेकला तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतो वागेरा बी संघ आणि मोठा फटका आला तर मात्र चांगला निर्णय इथे मात्र मिळू शकतो.
इथे हलक्या हाताने सन्मान दिला, सिंगल इथे मिळाली आणि सिंगलच्या सह्याने आपण पाहिलं षटकाची समाप्ती झाली. अश्विनी बॉल आणि 16ची गरज. मैदानाच्या आतमध्ये अजूनही फलंदाज राजेश आणि संजयला आपण पाहतोय. जिथून मात्र अमित बाद झाला तिथून मात्र थोडस दडपणानं प्रेशर पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकानं नितीन गिरा, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 6 बॉल 16ची गरज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि संजय ही जोडी दाखल असणारे. गोलंदाज सज्ज होते पहिला बॉल इथून फेकण्यासाठी. एवढ्याचा बॉल खोलवर टाकायचा, खोदून काढलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे असणारे उचलणार फेकणार. इथे सिंगल कंप्लीट झाली. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. बॅकअप देखील पहा वारंवार इथे चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चुका शेवटच्या क्षणी वागेरा बी टीमला मोजाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तिथे देखील थोडस खराबीचं राहिलं. तिथून मात्र अजूनपर्यंत मिसफील्ड पाहायला मिळते वागेरा विसकाकडनं. या देखील 2 धावा मिळतील. समीकरण थोडस चेंजिंग होत असताना पाहायला मिळतंय. अजूनही 5 बॉल 14 धावेची गरज असणार आहे वाजापूर 3D टीमला. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र चांगली गोलंदाजी होती नितीनची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आणखीन एक खोलवर टप्प्याचा खोदून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक असणारे आणि तिथे मात्र उचलणार फेकणार. एक सिंगल मिळाले. पुन्हा एकदा खराब फेकी पाहायला मिळते. वारंवार इथे चुकी आणि चुकी पाहायला मिळते. आणखीन एकदा मिसफील्ड आणि या मिसफील्डचा फायदा होतोय वाजापूर 3D टीमला. आणखीन 2 धावा मिळतील. समीकरण थोडस चेंज होईल. 4 बॉल अजूनही 12ची गरज. पण नितीन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. मात्र क्षेत्ररक्षण इथे साथ देत नाहीये. वारंवार चुकी आणि चुकी पाहायला मिळते. चला थोडस स्पीड अप घ्या. पहा सामना अजूनही दोन्ही बाजूने असणार आहे. 4 बॉल 12ची गरज. मैदानाच्या आतमध्ये वागेरा बी आणि वाजापूर 3D संघ एकमेकांसमोर लढत असताना पाहायला मिळत आहे. 35 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. गोलंदाज सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल राजेशसाठी यावेळेचा फुलरलेचा बॉल फेकून दिला परंतु क्षेत्ररक्षक आणि इथे सुरेश कडनं झाले चुकी. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट. पहिल्या बॉल पासून मिसफील्ड पाहायला मिळते. आणखीन एक झेल ड्रॉप केलाय राजेशच्या फलंदाजाचा. 2 धावा मिळतील वाजेपूर 3D टीमला. आणखीन समीकरण चेंज होत असताना पाहायला मिळत आहे. 3 बॉल 10ची गरज. इथून मात्र गोलंदाजावरती प्रेशर आणि दबाव निर्माण झालाय आणि तिथून आपण पाहिलं राजेश चांगली कामगिरी करतोय. 3 बॉल 10ची गरज. अजूनही आपण पाहिलं ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता नितीन चांगली कामगिरी करतोय. परंतु इथे क्षेत्ररक्षण कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळते. इथे देखील राजेच्या बॅटमध्ये फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण तिथे असणारे परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शेवटच्या क्षणी इथे मात्र चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि इथे 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. इथे 1 धाव मात्र वाचवली गेली क्षेत्ररक्षकांना आणि 3 धावांच्या मदतीने 40 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 बॉल 7 धावांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये वाजापूर 3D आणि वागेरा बी या 2 संघादरम्यान चांगली लढत पाहायला मिळते.
अजूनही 2 बॉल 7 धाब्यांची गरज. यावेळेस बऱ्याच उशिरानंतर खऱ्या अर्थानं संजयकडे स्ट्राईक रोटेट झाली आणि ज्याच्यावरती आता मात्र जबाबदारी आली. 2 बॉल 7 ची गरज असताना इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप बद्द हा जाईल सीमा पार. संजयच्या बॅट मध्ये चौकार. मॅच मध्ये रंगत निर्माण होत असताना पाहायला मिळते. या 4 धाबांच्या मदतीने समीकरण चेंजिंग झालंय. 1 बॉल आणि आता मध्ये 3 धाबांची गरज वाजापूर 3D टीमला. इथून स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप घ्या वगैरे बी टीम. 1 बॉल आणि 3 धाबांची गरज. मॅच मध्ये आणखीन रंगत निर्माण झाली आहे. जिथे मात्र संजयने चौकार ठोकलाय तिथून सामना अजूनही दोन्ही साईडने आलाय. 1 बॉल 3 धाब्यांची गरज. क्षमता असणारे जो खऱ्या अर्थानं सलामीरासाठी दाखल झाला होता मैदानाच्या आतमध्ये संजय, ज्याने वैयक्तिक आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 9 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. स्ट्राईक त्याच्याकडे कमी राहिली परंतु चांगलं काम त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. 1 बॉल अजूनही 3 धावांची गरज. इथून मात्र मोठा फटका लगावा लागेल परंतु जरी का मिसफील्ड झाले तर मात्र 3 धावा देखील जमावू शकतात वाजापूर 3D संघाचे फलंदाज. आतापर्यंत आपण पाहिलं जास्तीत जास्त मिसफील्ड वागेरा 20 संघाकडनं पाहायला मिळाल्या आणि तिथून मात्र फायदा वाजापूर 3D टीमला झालाय. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी ट्रॅक वरती नितीन गरा. स्ट्राईक ऑन फलंदाज आपण पाहिला संजय, जो खऱ्या अर्थानं साठी दाखल झालाय. शेवटचा बॉल 3 धावांची गरज. इथे मात्र कमी गतीने फेकला होता. फलंदाज बीट झालाय आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आणि सामना जिंकलाय वागेरा बी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन, पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. हा इथून सामना जिंकला वागेरा बी संघ आणि सरळ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला भेटी झालाय.